तनिषा भिसे किंवा त्यांचं संपूर्ण कुटुंब हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आलेलं आहे आणि तिथे मग त्यांची घैसासांची भेट झाली आहे आणि घैसासांनी त्यांना या ठिकाणी ॲडमिट व्हायला सांगितलं. पण अर्थात घैसास यांनी कुठेही त्यांना ॲडमिट करून घेतलेलं नाही आहे किंवा त्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झालेलेच नाही आहेत, कुठे ॲडमिशन झालेलं नाही. त्यांनी दाखल व्हा असं सांगितलं, कारण गुंतागुंतीची स्थिती आहे, तुम्हाला दाखल व्हावं लागेल आणि त्यासाठी काय खर्च येईल हा कदाचित कुटुंबाकडून विचारण्यात आलं असेल. त्या पद्धतीने त्यांनी तो 20 लाख रुपये खर्च येईल, कारण ही जी प्रीमॅच्युअर बेबीज ज्या 2 बाळं जन्माला येणार आहेत तिची प्रसूतीची जी काय तारीख आहे किंवा जे 9 महिने पूर्ण व्हायला पाहिजे त्याच्या आधीच ते जन्माला येणार आहेत, त्यामुळे त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला खर्च येईल हे त्यांनी सांगितलं असावं. पण नंतर आपण पाहिलं की सगळीकडे बातम्या अशा आल्या की हे तुम्ही 10 लाख रुपये आत्ताच्या आत्ता भरा, 20 लाख भरा, नाहीतर मग तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही, नाहीतर आम्ही दाखल करून घेणार नाही, अशा पद्धतीने कुठेही सांगण्यात आलेलं नाही.